नमस्कार शेतकरी मित्रांनो, सारिकाज व्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आम्ही आमच्या या मिरच्यांवर एक प्रयोग करणार आहोत, तर म्हणलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावा। आम्ही देशी गायचे 1 लिटर गोमूत्र आणि गुळाची पाणी 1 लिटर अशा प्रकारे हे दोन्ही मिक्स करायचे आणि ह्या ठिबकद्वारे सोडणार आहोत। तर चला तुम्हाला दाखवते। हे पहा मित्रांनो, आपण 1 लिटर गुळाचे पाणी तयार केलेले ह्या पंपात टाकत आहोत। गुळाचे पाणी आता टाकून झालेले आहे। यानंतर आपण गावरान गाईचे 1 लिटर गोमूत्र ह्या पंपामध्ये टाकत आहोत। हा पंप आम्ही पाण्याने पूर्णपणे भरलेला आहे। चला आपण ह्या ठिबकद्वारे चालू करू। ह्या गुळाची पाण्याचे आणि गोमूत्राचे खूप सारे फायदे होतात मित्रांनो। तर ह्याला फुलं बी चांगले लागतात, मधमाशांचं आकर्षण होतं आणि असे खूप बरेचसे फायदे होतात। बुरशीनाशक, बोकडा रोग जे होत असतात त्या मिरच्यांवर ते सुद्धा होत नाही। तर त्याच्यामुळेच आम्ही ही फवारणी करीत आहोत आणि एक फवारणी केली आणि एक ड्रिपिंगद्वारे सोडले। तर म्हणलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावा। आमची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा मिरच्या जर लावल्या तर हा प्रयोग नक्की ट्राय करा आणि त्याचे फायदे खूप सारे होतात। ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि ह्याचा रिझल्ट आम्ही पुढच्या व्लॉगमध्ये नक्की टाकू। धन्यवाद, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये।